ओम साईराम. भक्तजन हो, आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्र याचा अध्याय 4 भाग 3 वाचूया. श्री साईंचा विठ्ठल पूजनी आदर असल्याबद्दलचे आणखी एक सुंदर व ऐकण्याला अति गोड असे कथानक आनंदपूर्ण मनाने ऐका. भगवंतराव क्षीरसागरांचे वडील श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते आणि पंढरपुराची फेरी वारंवार व वरच्यावर करीत असत. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजा व नैवेद्य बंद झाले आणि श्राद्ध तिथी करणेही राहिले. पंढरपूरच्या वारीची तर कथा वार्ताच नाही. पुढे एकदा हे भगवंतराव शिर्डीस आले तेव्हा त्यांच्या वडिलांची आठवण येऊन बाबा म्हणाले, तो माझा दोस्त होता, हा त्या माझ्या मित्राचा मुलगा, म्हणून मी त्याला येथे खेचून आणले. हा कधी नैवेद्य करीत नाही आणि मला सुद्धा उपाशी ठेवतो, विठ्ठलाला उपाशी ठेवतो, म्हणून याला शिर्डीला आणले. आता आठवण देऊन त्याला पूजेला लावीन. एकदा पर्व विशेषाच्या निमित्ताने, म्हणजे ज्या काळात पुण्यकृत्य करणाऱ्यास अधिक फळ मिळते असे ग्रहण, पौर्णिमा इत्यादी शास्त्रात सांगितलेल्या काळांपैकी खास काळ. दासगणूंचे प्रयाग तीर्थाला स्नानाला जावे असे मन झाले आणि ते बाबांची आज्ञा घेण्याकरिता आले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, अरे त्यासाठी इतके दूर जाण्याची काय गरज, हेच आपले प्रयाग तीर आहे. मनात पक्का विश्वास ठेव. आणि खरेच केवढे आश्चर्य सांगावे, दासगणूंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या दोन्ही अंगठ्यातून पाणी निघाले आणि गंगा यमुनेचे जल पाझरले. हा चमत्कार पाहून दासगणूंना गहिवरून आले. बाबांची केवढी महान कृपा. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या वाणीला स्फुरण चढले आणि बाबांवरचे त्यांचे प्रेम उचंबळून येऊन बाबांच्या अगाध शक्तीचे व अघटित लीलांचे वर्णन करून समाधान पावले. दासगणूंचे हे पद गोड आहे. श्रोत्यांची वेळीच हौस पुरावी म्हणून या प्रासादिक पदाचा लाभ देऊन ही होड पुरवितो. आता आपण त्यांचे लिहिलेले पद ऐकूया. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया, जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. म्हणजे हे सद्गुरु राया, तुझी शक्ती अमर्याद आहे आणि तुझ्या लीला आश्चर्यकारक आहेत. दयाळू असा तू अज्ञानी जीवांसाठी संसार पार करून जाण्याची नौका आहेस. दुसरा, वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्टी प्रवाह दाखविले. म्हणजेच आपण श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग बनविले आणि दोन्ही अंगठ्यातून गंगा यमुनेचे प्रवाह दाखविले. नंतर, कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तुची होनी साई समर्था विचरसी भूवरती. म्हणजे कमळात उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, लक्ष्मीचा पती विष्णू व शिव किंवा हर म्हणजे शंकर, या तिघांची एकत्र त्रिगुणात्मक मूर्ती होऊन हे साई समर्था तूच या पृथ्वीवर फिरत आहेस. नंतर, प्रयाग दिसाला ब्रह्मा समते ज्ञानमुखे वदसी, तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञानमुखे वदसी, तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. म्हणजे दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी तू सांगतोस, तर कधी कधी तमो गुणाला धरून अति संतापलेले शंकराचे रौद्र रूप दाखवितोस. कधी कधी श्रीकृष्णा समत्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करोनी मराळ तू बनसी. म्हणजे कधी कधी श्रीकृष्णाप्रमाणे लहान मुलांचे खेळ खेळतोस, तर कधी कधी भक्तांच्या मनाला तळे किंवा सरोवर करून त्यात हंस पक्षी होऊन राहतोस. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. म्हणजे मुसलमान म्हणावे तर गंधावर तुझे प्रेम आहे आणि हिंदू म्हणावे तर तू मशिदीत सदा सुखाने राहतोस. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करीती, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. म्हणजे तुला जर श्रीमंत म्हणावे तर तू भिक्षेसाठी दारोदार फिरतोस, फकीर म्हणावे तर दान करताना कुबेराला लाजवितोस.
तवोय कसा ते मशीद म्हणू तरी वनही ते ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. म्हणजे तुझ्या घराला मशीद म्हणावे तर त्या ठिकाणी लोकांना उदी देण्याकरिता अग्नी सदा पेटलेला असतो. नंतर सकाळपासूनी भक्त साबडे पूजन तव करीती, माध्यानीला दिनकर येता होत असे आरती. म्हणजे सकाळपासून भोळे भक्त तुझे पूजन करतात आणि सूर्य दिवसाच्या मध्यावर आला म्हणजे तुझी आरती होते. चहू बाजूना पार्षद गण सम भक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढालिती. चोहो बाजूना पार्षद गणांप्रमाणे म्हणजे देवाच्या परिवाराच्या किंवा सेवकांच्या समूहाप्रमाणे भक्त उभे राहतात आणि चवऱ्या चामरे म्हणजे वनगाईच्या केसाळ शेपटाची माशा किंवा हाकलण्यासाठी केलेली कुंचल्यासारखी साधने, चामरे हातात धरून तुझ्यावर ढालतात. शिंगे कड्याळे सूर सनय्या दंडंते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा. म्हणजे शिंगे म्हणजे करणे किंवा शिंगाच्या आकाराची वाद्ये मोठ्या आवाजाने, सनया एकसारख्या मधुर ध्वनीने, तर घंटा दणदणीत आवाजाने वाजतात आणि चोपदार कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात. आरती समय दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. म्हणजे आरतीच्या वेळी सुंदर आसनावर बसून तू कमलाकार म्हणजे कमलेचा म्हणजे लक्ष्मीचा पती श्री विष्णू कमलावर दिसतोस आणि प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी धुनी पुढे बसून तू मदन दहन म्हणजे कामदेवाला भस्म करून टाकणारा श्री शिवशंकर बनतोस. अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यही तव ठाई, प्रचितीस येता ती आमुच्या हे बाबा साई. अशा या तिन्ही देवांच्या लीला हे बाबा साई तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येतात. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. म्हणजे आरतीच्या वेळी सुंदर आसनावर बसून तू कमलावर म्हणजे कमलेचा म्हणजे लक्ष्मीचा पती श्री विष्णू दिसतोस आणि प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी धुनी पुढे बसून तू मदन दहन म्हणजे कामदेवाला भस्म करून टाकणारा शिवशंकर म्हणजे बनतोस. अशा लीला त्या त्रिय देवांच्या प्रत्यही तव ठाई, प्रचितीस येता ती आमुच्या हे बाबा साई. अशा या तिन्ही देवांच्या लीला हे बाबा साई तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येतात. ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. म्हणजे असे असताना माझे हे मन उगीच भटकत फिरते, त्याला तू आता स्थिर कर, हीच तुला माझी विनंती आहे. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया, आलो निवारा दास गणूंचे त्रिताप गुरुराया. म्हणजे नीचात नीच मी महापातकी आहे, तुझ्या पायी शरण आलो आहे हे गुरुराया, माझे त्रिताप दूर कर. असो लोक आपली महाभयंकर पापे धुवून टाकण्याकरिता गंगेच्या ठिकाणी जातात, तर गंगा आपल्या पापांपासून सुटण्यासाठी संतांच्या पायाला लागते. तेव्हा साईबाबांचे हे पवित्र चरण सोडून गंगेची किंवा गोदावरीची यात्रा करण्याची जरुरी नाही. भक्तिभावाने हे संत स्तोत्र व साईबाबांचे गोड चरित्र ऐका म्हणजे पुरे. ओम साईराम. आता आपण भाग 3 इथेच संपूया, बाकीचे पुढच्या भागात. ओम साईराम. ह्या चॅनलला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला आवडलं तर लोकांना सांगा, नाही आवडलं, काही कमी वाटली तर मला सांगा. ओम साईराम.